नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन रोस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आज आपण रोस्ट करणार आहेत इंस्टाग्रामवरच्या विविध छपरी मुलींना। चला तर मग सुरुवात करूया। अरे बोल बच्चन भोपळ्या, माहिती तू आगे जंगलाचा, पण हे पण विसरू नको, आम्ही पण शिकार केलाय चांगल्या चांगल्यांचा। तर दीदीच्या म्हणण्यानुसार दीदीने खूप सारे शिकार केलेत। तर दीदी मला एक सांग, हे शिकार नेमकं पबजी मधले होते की इंस्टाग्राम वरती कमेंट मधले? काही लोकांचं कसं असतं, त्यांना ओळखत नाही गल्लीतलं काळं कुत्र आणि ते म्हणता आम्ही हलवतो सगळे सूत्र। अरे काय धंदा, चल। लोकांना ओळखत नाही असं दीदी म्हणते, जसं काय पर दीदी शाहरुख खान आहे आणि तिच्या मागे लाखोंची भीड। आणि मला एक गोष्ट कळत नाही, लोकांना कुत्र्याने ओळखू अगेर ना ओळखू, तुला काय फरक पडतोय ग? रोज माझ्या माग 50 कुत्रे भुकतात, तू पण भुक 51 होतील। किती? 51। अकॉर्डिंग टू दीदीच्या मागे 50 कुत्री भुकतात। तर दीदी ते 50च तुझे फॅन आहेत आणि तू त्या फॅनचा सरसेनापती। किती पण नाही म्हणा बर का, पण आपल्या आवडत्या व्यक्तीचा आपल्यावर धाक असतो बर का। तो धाक असू अगर नसू, तू आपली सरळ मान ठेव ना। बारी बारी असं करायची काय आवश्यकता आहे बरं? तू सरळ मानेने जरी बोलली तर तुझे तेवढे शब्द आमच्या कानापर्यंत पोहोचणार आहे। तू असं करून बोलली तरी पण तेवढे शब्द पोहोचणार आहेत। त्याच्यामुळे कशाला कष्ट घेतेस? बोल ना आपलं सरळ मान ठेवून। तोंडावर बोलायची हिंमत नसेल ना की लोक स्टेटस ठेवतात। तर ह्याच दीदीने काल एक रील टाकली होती, ज्यामध्ये दीदी बोलत होती की मला मोबाईल खोलून लोकांचे व्हॉट्सअपचे स्टेटस बघायला टाइम नाहीये आणि काही लोकांना वाटतं मी त्यांचा ऍटिट्यूड बघेल। तर दीदी माझं काय म्हणणं आहे, तुला नाहीचे व्हॉट्सअपचे स्टेटस बघायला वेळ, मग लोकांनी काही का स्टेटस ठेवणार, तुला काय फरक पडणार आहे ना? काय मज्जा आहे राव, बैठकी तुमच्या आणि त्या चर्चा आमच्या। कोणत्या मूर्ख लोकांच्या बैठकी बसतात रे, ज्याच्यात यांची चर्चा केली जाते? नाही म्हणजे खरंच विचार करण्याजोगी गोष्ट आहे की असे पण काही पारुष लोक आहेत की जे ह्यांच्याबद्दल चर्चा करतात, ह्यांच्याबद्दल। कोणाची काय लायकी आहे हे चांगलंच माहिती आहे शेव, कारण आम्ही पुस्तकांपेक्षा जास्त माणसं वाचली। माणसं ओळखणं नक्कीच गरजेचं आहे, पण पुस्तकं पण वाचावं लागतात ग। फक्त माणसं ओळखून तुला लोक पास नाही करणार ना शाळेत। चला तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।